सुप्रभात मंडळी, आज आहे डे 3. आम्ही झालो आहे फ्रेश. आता आम्ही रूमवरच आहे, फ्रेश झालो आहे. आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्गला. सकाळ सकाळ सिंधुदुर्ग लवकर कवर करू म्हटलं, म्हणजे गर्दी पण नसेल आणि चांगला व्ह्यू पण भेटून जाईल. तर मी झालो आहे फ्रेश, बघू शकता. स्नेल पण झाली फ्रेश, शूज घालती आहे. त्याच्यानंतर आपण निघूयात. चला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. रूम आहे. आपल्याला जेटीसाठी तिकीट काढायचं असतं. मला वाटतं 100 रुपये पर हेड आहे. तर आता आपण तिकीट काढू आणि नंतर मग जाऊयात. तिकीट काढायचं इथं पुढे आहे. तिकीट काढले आम्ही. 100 रुपये तिकीट ना पर पर्सन. हो. आणि हा जेटीकडे जाण्याचा मार्ग. जेटीमध्ये बसलोय आम्ही. लाईव्ह जॅकेट पण दिले, पण जॅकेटची व्यवस्था खूपच खराब आहे. म्हणजे माहीत नाही खरंच ते उपयोगी पडेल की नाही. हां, सगळे बंद वगैरे लूज झालेले आहेत. माहीत नाही टिकतंय नाही टिकतंय ते बघा. एका बोटची क्षमता तशी 20 असं लिहिले तिथं, पण मला वाटतं 20पेक्षा जास्त लोक बसवले. एका लाईनवर 5 जण आहेत. जय. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. असं गोलाकार आहे इथून आतमध्ये जायला. कचऱ्यासाठी पण सोय केलेलं. हे बघ कशी नागमोडी दरवाजा एंट्रन्स. मुख्य प्रवेशद्वार. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे तुम्ही बघू शकता. तिथे वरती 2 खाचे. असं म्हणतात की दुश्मन जर आला दरवाजा बंद असताना तर मग वरतून गरम तेल सोडलं जायचं, त्यामुळे तो आतमध्ये येऊच शकत नव्हता. आणि इथून जर असं पाहिलं तर डायरेक्ट मेन दरवाजा दिसत नाही, त्यामुळं अटॅक करायला पण खूप अवघड होतं. चला तर मग आज जाऊया. इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत एक एंट्री तिकीट काढावं लागतं. पर हेड 5 रुपये आहे. तर आम्ही आमचे घेतले 2 10 रुपयाचे तिकीट. इथे आतमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला वेगवेगळी दुकानं खायची वगैरे चालू झाली आहेत, म्हणजे आधीपासूनच आहेत. तर पाण्याची याची सोय आहे तशी बऱ्यापैकी. आणि लोक इथे राहतात, पण काही ठराविक फॅमिली आहे त्यांची बऱ्याच वर्षानुवर्ष इथे राहतात, ते स्थायिक आहेत. इथे जसं गडाच्या आतमध्ये आलं ना, इथे तुम्हाला शिवराजेश्वर देवस्थान असं दिसेल. एक भव्य मंदिर साकारण्यात आलेलं आहे. आतमध्ये इथे एक महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. बंद असं पण हल्ली पण नाही थोडी पण. किती भक्कम दिसतं. अजून ते बांधकाम आहे तसंच आहे. वर्षानुवर्ष किती वर्ष झाले, थोडंही हल्लं नाही आहे. थोडं अजून मेंटेन केलं ना अजून राहील. या इकडून ह्याच्यावरती तटबंदीवरती चालायला रस्ता आहे. तर आपण जाऊयात, कसं जाता येते बघू. खाली पाण्याचं कसं दिसतं बघ. तुम्ही जर गडावरती आला ना तर नक्कीच या तटबंदीवरती इकडच्या साईडने चाला.
जो व्ह्यू दिसतोय ना तो सांगू नाही शकणार असं आहे. म्हणजे शब्द कमी पडतील. आणि तुम्ही विचारात गुंतून जाल की त्या काळी कसा काय बांधला असेल हा गड. आणि ते पण एवढं भक्कम आणि एवढं समुद्रामध्ये. म्हणजे अजूनही मला प्रश्नच पडतो तर नाही. तशी माझी दुसरी वेळ आहे सिंधुदुर्गला. हे बघा चांगलं दृश्य गडावरून वाटते. एवढ्या बाटल्या इथे जमून ठेवल्यात. शक्यतो आमचं सजेशन राहील की आपल्या पाण्याच्या बॉटल घरातूनच नेहमी कॅरी करा. जिथे पण पाणी घ्याल त्या बॉटलमध्ये टाका आणि ती बॉटल तिथंच डस्टबिनमध्ये टाकून द्या. जसं आम्ही एक बॉटल कॅरी करतो. कसं वाटतंय? छान वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय. पहिल्यांदा झाले ना सिंधुदुर्गला? सिंधुदुर्ग पहिल्यांदा झाले मी. पण गडाची रचना बघून खूप छान वाटतंय, कारण की अजून इतका भक्कम आणि तंदुरुस्त असा गड आहे. बरोबर. इथं पण कसं आहे, इथं ना छोटासा खड्डा आहे आणि दगड ठेवलंय. सर गुहा टाईप दिसते. अरे खाली दिसतंय ते. या इथे एक मंदिर आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता विहिरीसारखी एक रचना केलेली आहे. पण विहीर नाही आहे ती, पाणी पण नाही आहे त्याच्यात. तुम्हाला जर माहिती असेल काय ते कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो देवबागला. साई होमस्टेमध्ये आम्ही चेकआउट केलं आणि आता रिव्हर कोस्टला चाललो. तर रिव्हर कोस्टमध्ये ही आमची 2 नंबरची रूम. इकडची साईड आहे. इकडून तुम्ही जर बाहेर पडला तर तुम्हाला समोर कर्ली नदीचा व्ह्यू दिसतो. हे जे ब्लॅक कलरचे टेंटेड स्लांटेड शेड्स आहेत ते ऑरा कॉटेजेस आहेत त्यांचे. ते तुम्हाला नंतर दाखवेल. नंतर इकडून तुम्ही जर गेला वॉकवेने, असं मस्त की वॉकवे बनवलं आहे त्यांनी. आणि त्यांच्या रूम्स बऱ्यापैकी सगळ्याच कर्ली रिव्हर फेसिंग आहेत. ते असं निवांत एकांत घालवण्यासाठी काय झोपाळे वगैरे बसवले आहेत, जिथं स्नेहल सध्या एन्जॉय करते कर्ली नदीचा व्ह्यू घेत. रिसॉर्टचं लोकेशन चांगलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी मेंटेन केले आणि बनवले ते खूप चांगलं आहे. काही नाही, फक्त निवांत पडून राहिलं तरी चांगलं वाटतं इथे. हां, काही करायचं नाही, फक्त रिलॅक्स बसायचं आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करायचा. राईट. अजून काय पाहिजे? रिलॅक्स बसत बसत हा व्ह्यू बघत चहा एन्जॉय करायला. एक निवांत संध्याकाळ, झोपाळा, गरम गरम चहा आणि समोर असा व्ह्यू. याला सुख म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. चला तर मग चहाचा आनंद घेऊ. इथून एक बोर्ड लावलं त्यांनी, वे टू बीच रिव्हर कोस्ट. इथे माहीत नाही तुम्हाला दिसतंय की इथे मुंगूस आहे रस्त्यावर. आम्ही ज्या वाटेवर चाललो आहे ना तिथेच मुंगूस आहे आमच्या समोर. गेला पळाला आहे अजून तिथे. होपफुली तुम्हाला दिसेल. तो बरोबर आपल्या पुढेच चाललं हा ना. गेला आतमध्ये. वाव, समुद्रांच्या लाटांचा जो आवाज येतो ना
तो माझा खूप आवडीचा आहे. म्हणजे समुद्रच हा एक आवडीचा प्रकार झाला आहे माझा. रिसेंटली मी आणि स्नेहल गेल्या 5-6 महिन्यात नुसते समुद्र किनारी भटकतो. आम्ही आता संगम पॉईंटच्या इथे चाललो आहे. तर वाटेत आम्हाला हे मंदिर दिसतं, श्रीदेव मोबरेश्वर प्रसन्न म्हणून. छान वाटते मंदिर. स्नेहल आता आपल्याला संगम पॉईंट दाखवणार आहे. हा संगम पॉईंट दिसतोय. थोडं आपण पुढे जाऊ मग दाखवू. आता मी देवबाग बीचवरती संगम पॉईंट बघायला आलो आहोत. इथून हा कार्ली नदी वाहते आणि तिकडून अरबी समुद्र येतो आणि हा दोघांचा संगम पॉईंट इथे आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून समुद्राचं पाणी आणि कार्ली नदीचं पाणी दोघांचा संगम होत आहे आणि त्यामुळे लाटा अशा धडकल्या जातात एकमेकाला. अचानक ऑन द स्पॉट आमचं बोट राईडचं ठरलं. इथे आम्हाला एक बोट दिसली जाताना. इथे काकांनाही विचारलं येत आहे का, तर मग मी आणि स्नेहल म्हणालो चालेल. तर आता आम्ही चाललो आहे बोट राईडला. बघूयात कसं वाटतं. नाही तर मग उद्या परत एकदा आम्ही बोट राईड परत एकदा करणारच आहे. काय काय पॉईंट बघणार आपण संगमला जाणार. साईडचे भोगवे बीच आहे, भोगवे बीच दाखवणार. सगळं आयलंड आहे, त्याच्यावर आता पाणी आलेलं आहे, सगळं आयलंड दाखवणार. त्याच्यानंतर खेकडा पॉईंट, मिनी केरळ, कोळी नदी, सुनामी आयलंड. आता इकडे थोडा समुद्र थोडा रफ आहे, त्यामुळे बोट हलते खूप. स्नेहलला भीती वाटायला लागली. हा इकडचा परिसर आहे, हा वेंगुर्ला आला. बरं, इकडे भोगवे, या साईडला भोगवे आणि वेंगुर्ला. आणि तिकडे समोर आहे ना, त्या लाटा मोडतात ते, तो संगम एरिया आहे. तिकडून समुद्र येतं आणि इकडं नदी आहे. तर हा संगम पॉईंट आहे, ॲक्च्युअल संगम पॉईंट पाण्यामध्ये. लाटा पण कशा हलतात. बोट एवढी हलते ना, काय सांगू. तो क्रोकोडाईल पॉईंट आहे का तो? क्रोकोडाईल नाही, आज भोगवे बीच आहे. भोगवे बीच बघू शकता संगम. अच्छा, इथंच आयलंड आहे का सुनामी? पाण्याखाली गेलं. नोव्हेंबर 2004 मध्ये जी सुनामी झाली होती बघा, बरोबर, इंडोनेशियामध्ये. हो, त्याच्यात जे समुद्रातनं लाटा आला तर इथं बेट तयार झालं होतं. एवढं बेट होतं की त्याच्यावर भरतीचं पण पाणी येत नव्हतं. त्याच्यानंतर ह्या 10 वर्षात ती वाळू कमी जाऊन हे बेट खलास झालं. आता तिथं आयलंड तयार केलं. त्याला सुनामीच नाव दिलेलं आहे, पण खरं हे ना, खरं सुनामी आयलंड. आपण लावले का? जसं काका म्हणतात हे सुनामी आयलंड आहे, पण आता ते माती कमी होत गेली आहे. त्यामुळं आता याला नाही, पुढे एक अजून एक पॉईंट त्यांनी बनवलं, त्याला आता सुनामी आयलंड म्हणायला लागले. तुम्हाला थोडंसं पांढरं असं दिसत असेल. आहोटीच्या टायमाला तुम्ही आला तर तुम्हाला तिथं उतरायला भेटतं. काकांच्या म्हणण्याप्रमाणे हा खेकडा पॉईंट आहे. इथं तुम्हाला भरपूर खेकडे पकडायला भेटतील. आणि इथून पुढे मिनी केरला पॉईंट असं म्हणतात. नारळाची झाडं आहेत ना भरपूर तिथे. हा कर्ली नदीमधला सुनामी आयलंडचा पॉईंट आहे. इथे तुम्ही छोटी दुकानं बघू शकता. हे जे वरती पाण्यावरती उभारलेत
ही दुकानं आहेत, इथे तुम्हाला खायच्या वस्तू वगैरे सप्लाय केला जातो, जसं की नाश्त्यासाठी त्यांनी गॅस वगैरे आणून ठेवलेले आहेत, जसं ते काका म्हणाले. इथं कायाक पण करतात ते लोक, जास्त खोल नसल्यामुळे तिथे लहान पोरं स्विमिंग करताना पण दिसतात. स्नेल पाण्यामध्ये उतरते आता, ते वरती घेत भरपूर पाणी. मस्त अशी बोट राईड झाल्यानंतर वाटेत जाताना मंदिरात काही गावकरी देखावे तयार करत बसले होते. ते पाहण्यासाठी आम्ही मंदिरात गेलो. शकता आत्ता आम्हाला एक वेगळा अनुभव भेटला. इथे गावातली पालखी मिरवणूक आहे, त्याचा आम्हाला आवाज आला होता आणि मगाशी आम्ही डेकोरेशन थोडं पाहिलं, म्हटलं जाऊन बघूयात. तर बघितलं तर खूपच भारी प्रकारे त्यांनी सजावट केली होती. डेकोरेशनमध्ये मोर होता, पोपट होता आणि कोंबडा होता आणि ते एकदम खऱ्यासारखे दिसत होते आणि ज्या प्रकारे ते नाचवत होते त्याला ते अप्रतिम होतं. तर आम्ही बांगडा फ्राय ऑर्डर केला आणि स्नेहलला स्क्विड खायची इच्छा झाली, तर त्याच्यासाठी स्क्विड मसाला घेतला, दाखवतो. हा आहे बांगडा, मी स्क्विड खाते. चांगलं आहे, म्हणजे आपण जसं गोव्यामध्ये वगैरे खातो ना स्क्विड, त्या टाईपमध्ये नाही आहे, प्रॉपर मालवणी पद्धतीचं बनवलं आहे. त्यामध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही दिसते आणि स्क्विड थोडं खोबऱ्यासारखं लागतं, त्यामुळे टेस्ट चांगलं लागतं, छान आहे.